मित्रांनो, आज आपण शेडमध्ये सर्व झाडझूड वगैरे करून सर्व घाण जे आहे ते बाहेर काढून घेतली आणि नंतर जिथे आपण लहान पक्षी ठेवतो ते सर्व स्वच्छ धुवून वगैरे जे आहे दिवसभर उन्हामध्ये ठेवलं आपण, उन्हामध्ये वाढासाठी जे आहे ते ठेवलं आणि नंतर बारदान वगैरे जे आहे ते पण धुवून आपण उन्हामध्ये जे आहे दिवसभरासाठी वाढू दिलं. आणि नंतर मित्रांनो, शेडमध्ये फेकण्यासाठी आपण 5 किलो चुन्याची बॅग जी आहे ते आणली आणि यावेळेस जे मित्रांनो आपण BSC पावडर जे आहे तो ॲड करणार आहोत चुन्यामध्ये. आपल्याला हे BSC पावडरची बॅग जी आहे ते 200 रुपयाला मिळाली 5 किलो. तर त्यामधला आपण थोडंसं जो आहे BSC पावडर जो आहे तो चुन्यामध्ये मिक्स करून घेत आहोत आणि नंतर आपण जे आहे हा सर्व चुन्याचा आणि BSC पावडरचं मिश्रण जे आहे आपण शेडमध्ये जे आहे पूर्णपणे सर्वीकडे जे आहे मारून घेत आहोत. याचा फायदा मित्रांनो एक म्हणजे BSC पावडरनं जे आहे छान रिझल्ट भेटतो. जे पण पिसवा वगैरे जर झालेला असेल शेडमध्ये त्या पूर्णपणे नाहीसा होऊन जाणार आणि चुन्यामुळे जे आहे अंदरचं वातावरण जे आहे, जे घाण वास येतो शेडमध्ये तो नाहीसा होऊन जातो. वातावरण जे आहे ते फ्रेश होऊन जातं आणि जो पण ओलसरपणा असतो, जे पण मॉइश्चर असते शेडमध्ये ते पूर्णपणे चुना जो आहे तो सोकून घेतो आणि शेड जे आहे ते पूर्णपणे कोरडं ठेवतो. अधूनमधून मित्रांनो हे जे मिश्रण आहे चुन्याचं आणि BSC पावडरचं आपल्या शेडमध्ये जे आहे ते टाकत राहायला पाहिजे. त्यामुळे जे आहे आपले पक्षी जे आहे ते निरोगी राहणार, शेडमध्ये जे आहे ते पिसवा होणार नाही.